Hello friends, good morning, good evening, good afternoon, whenever you watching video, and happy Diwali to all of you. आज दिवाळी आहे. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केली, त्याच्यावरती छोटे छोटे प्रॉब्लेम आपण बघितले. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन. बघा आपल्याकडे तीन फॉर्म्युले आहेत. एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय 2 1/4 एप्सिलॉन नॉट झेड स्क्वेअर आर इज इक्वल टू एम व्ही आर. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे आणि रेडियस कॅल्क्युलेट केलेली आहे आपण आर एन एथ. ठीक आहे, एन एथ मीन्स म्हणजे नंबर ऑफ सेल, म्हणजे कितव्या नंबरची सेल आहे. एन एथ नंबर ऑफ सेल साठी आपण रेडियस कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याचा फॉर्म्युला काय एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट पाय एम झेड स्क्वेअर. ओके, बघा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. या ठिकाणी हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फर्स्ट एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय 2 या ठिकाणी व्ही आहे, व्हेलॉसिटी आहे. हा फॉर्म्युला आपण यूज करणार कॅल्क्युलेशन ऑफ व्हेलॉसिटी साठी. काय फॉर्म्युला आहे बघा, एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय 2 ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, पुट द व्हॅल्यू ऑफ रेडियस, पुट द व्हॅल्यू ऑफ रेडियस आर ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, या ठिकाणी काय असेल बघा, एम ब्रॅकेट मध्ये घ्या, आर ची व्हॅल्यू काय एच स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट पाय एम झेड स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आणि राहिलं काय, सॉरी या ठिकाणी काय एम व्ही. ठीक आहे, हा आर ची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू काय एन एच बाय 2 एन एच बाय 2 बघा या ठिकाणी काय कॅन्सल होऊ शकतं बघा, या ठिकाणी हा एक पाय कॅन्सल होणार, हा पाय. परत या ठिकाणी एन आहे, इथे एन आहे, इथे एच आहे, इथे एच आहे. अजून काही कॅन्सल नाही. आता बघा या ठिकाणी राहिलं काय, परत हा इथे एम आहे, इथे सुद्धा एम आहे. व्ही इज इक्वल टू व्ही आहे. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. ही जी टर्म्स आहे ही टर्म्स आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायची. ठीक आहे, बघा डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी काय 2 आहे, वरती काय राहणार आहे झेड ई स्क्वेअर. काय असणार आहे झेड ई स्क्वेअर आणि खाली काय 2 नंतर एच खाली काय 2 एन एच इप्सिलॉन नॉट बघा. आता हा झाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. या ठिकाणी आता आपल्याला कॉन्स्टंट टर्म वेगळे करायचे आहेत. व्ही इज इक्वल टू या ठिकाणी झेड चेंज होणार. झेड मीन्स काय ऍटॉमिक नंबर, म्हणजे कुठला ऍटम्स आहे त्याचा ऍटॉमिक नंबर काय आहे, ऍटम नुसार ऍटॉमिक नंबर चेंज होते म्हणून ही चेंजेबल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे का नाही. ई मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स कॉन्स्टंट आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज कॉन्स्टंट आहे. नंतर 2 कॉन्स्टंट आहे. एन नंबर ऑफ सेल सुद्धा चेंज होणार. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं किंवा सेकंड सेल मधली व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करा, थर्ड सेल मधली व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, म्हणजे एन चेंजेबल आहे, एच प्लॅंक कॉन्स्टंट, परमिटिव्हिटी कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे बाकीचे सगळे टर्म कॉन्स्टंट, फक्त एन आणि झेड आपल्याला बाहेर काढायचं आहे. बघा काय होणार ई स्क्वेअर अपॉन 2 एच इप्सिलॉन नॉट इकडे काय झेड अपॉन एन. बघा झेड काय ऍटॉमिक नंबर, एन काय सेल नंबर. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ई ची व्हॅल्यू, प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आणि परमिटिव्हिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली
ठीक आहे. ती व्हॅल्यू किती येते बघा, ती व्हॅल्यू येते 2.18 इंटू 10⁶ इंटू 10⁶. आणि समोर काय झेड अपॉन एन, आणि याचं जे काही व्हेलॉसिटीचं जे काही युनिट आहे ते काय असतं मीटर पर सेकंड. म्हणजे हा फॉर्म्युला तुमच्याकडे तयार होता शॉर्टकट मध्ये. ऍक्च्युअली फॉर्म्युला कुठला आहे हा, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. पण याची जी व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप केली शॉर्टकट आहे, ती व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि झेड आणि एन चेंज होऊ शकता, त्याची व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रॉनची, सपोज तुम्हाला जर विचारलं की व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ helium, what is the velocity of an electron revolve in helium atom in second cell, third cell, fourth cell आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. ही आहे व्हेलॉसिटी. आता बघा या ठिकाणी काय कॅल्क्युलेट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. क्वेश्चन काय असेल, क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट स्पीड. बघा प्रॉब्लेम काय, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हायड्रोजन जो काही ॲटम आहे त्याचा न्यूक्लियस आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. बरोबर आहे. या ठिकाणी काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतो. आपल्याला काय सांगितले कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो फिरणारा इलेक्ट्रॉन याची स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायची, म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला काय करायची कॅल्क्युलेट करायची इन फर्स्ट सेल, म्हणजे पहिल्या सेलमध्ये. सपोज तुम्हाला असं विचारू शकतो की दुसऱ्या सेल मधल्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करा, म्हणजे नंबर ऑफ सेल मीन्स एन. बघा इथे एन मीन्स सेल नंबर, म्हणजे कुठल्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, कुठल्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनची आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यास सांगितलेली आहे तो एन. आलं लक्षात. नंतर काय हायड्रोजन साठी ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 1 असणार आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू काय झाली 1 आहे. ठीक आहे. म्हणजे मला सांगा आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो की नाही. काय फॉर्म्युला आपल्याकडे बघा, व्हेलॉसिटी व्ही, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू 2.18 इंटू 10⁶ काय झेड अपॉन एन, झेड अपॉन एन म्हणजे इज इक्वल टू 2.18 इंटू 10⁶. झेडची व्हॅल्यू किती आहे 1. आपण एन काय इन फर्स्ट सेल मध्ये सांगितलेली आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू सुद्धा काय 1च आहे. या ठिकाणी असं असतं इन फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे पहिला ऑर्बिट म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली 1च. 1/1 म्हणजे व्हेलॉसिटी व्ही किती आली, व्ही इज इक्वल टू 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. आलं लक्षात. अशा प्रकारचे प्रॉब्लेम, छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. दिस इज अबाउट व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन अँड हाऊ विल वी डिराइव्ह फ्रॉम this formula mvr is equal to nh by 2 pi. That is the quantization condition of Bohr's atomic model. ठीक है. आणि you should be noted that this model valid only hydrogen atoms, means the spaces having only one proton and electrons. Got it? only one electron. म्हणजे ज्या स्पेस मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्यासाठी हे मॉडेल काय व्हॅल्यू, याची लिमिटेशन मध्ये आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत नोट डाऊन करा व्यवस्थितपणे, नोटबुक मध्ये तुमच्या लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन. पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनची एनर्जी नसते, एनर्जी कोणाची आहे सेलची आहे. बोर्स काय सांगतोय की जी एनर्जी ऑफ एन ऑर्बिट इज फिक्स्ड, म्हणजे एनर्जी जी आहे ती ऑर्बिटची आहे, ती सेलची आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनची नाही. त्या सेलमध्ये त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात की ज्याची एनर्जी लेवल फिक्स आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की आपण क्लासमध्ये करतोय की 90% वाले मुलं फर्स्ट बेंचवरती, नंतर त्याच्यापेक्षा 80% वाले त्यांच्या मागे, नंतर 70% वाले त्याच्या मागे. ठीक आहे. असं आपण डिवायडेशन करतो की नाही सेम. म्हणजे काही इलेक्ट्रॉन ज्यांची एनर्जी, सपोज इलेक्ट्रॉन आहे याची एनर्जी सपोज एक्स आहे, हा फर्स्ट रो मध्ये असेल. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन फर्स्ट रो मध्ये असेल. काही इलेक्ट्रॉन त्यांची एनर्जी XY असेल, ते सेकंड रो मध्ये असेल. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे क्लासिफिकेशन ऑलरेडी त्याच्यामध्ये झालेलं आहे. ठीक आहे. बघा कायनेटिक एनर्जी ऑफ एन सेल काय, कायनेटिक एनर्जी कसे कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा आपल्याला फॉर्म्युले आपल्याकडे जे दिलेले आहेत बघा, त्या फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो.
बघा, कुठलाही इलेक्ट्रॉन असेल, कुठल्याही ऍटमचा इलेक्ट्रॉन असेल, तो काय करतो, या न्यूक्लियसच्या अवतीभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय होतो, फिरत असतो. ठीक आहे. म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय त्याला काय व्हेलॉसिटी आहे. इलेक्ट्रॉनला मास सुद्धा आहे. इलेक्ट्रॉनला काय मास सुद्धा आहे. एखादा चार्ज पार्टिकल, त्याला मास आहे, त्याला व्हेलॉसिटी आहे, तो जर का कंटिन्युअसली फिरत असेल तर त्याला कुठल्या प्रकारची एनर्जी प्राप्त होते, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी आहे. ठीक आहे. तर ती कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी जी असते इज इक्वल टू हाफ mv². ठीक आहे. हाफ m मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, v मीन्स व्हेलॉसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन अँड दॅट स्क्वेअर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सिंपल बघा, आपल्याकडे काय आहे, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, कायनेटिक एनर्जी. मास माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रॉनवरती मास काय हा कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा. पुट दी व्हॅल्यू ऑफ v, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पुट करा. काय असेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m ब्रॅकेट मध्ये हाफ m काय असेल, किंवा असे घेऊ शकता, m z² अपॉन 2 NH इप्सिलॉन नॉट. आणि याचा काय स्क्वेअर आहे, याचा काय स्क्वेअर आहे. ठीक आहे. याला काय काय लिहिणार आपण बघा, 1/2 m झेडचा स्क्वेअर, z², e रेस टू 2 चा स्क्वेअर काय, e रेस टू 4, नंतर डिवायडेड बाय बघा या ठिकाणी काय असेल, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4, n² h² इप्सिलॉन नॉट स्क्वेअर. ठीक आहे. काय येईल बघा, 1/2 × 4 1/8 m z² e रेस टू 4 डिवायडेड बाय n² h² इप्सिलॉन नॉट. कळतंय ना. ठीक आहे, असं आहे. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट टर्म वेगळ्या घ्या. ज्या काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या काय करायच्या, आपल्याला वेगवेगळ्या घ्यायच्या. बघा काय असेल, बघा या ठिकाणी इथे लिहितोय मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, नंतर e रेस टू 4 कॉन्स्टंट डिवायडेड बाय n चेंज होणार h² इप्सिलॉन नॉट स्क्वेअर. या ठिकाणी 8 आहे, 8. ठीक आहे. हे जरी कॉन्स्टंट टर्म राहिलं काय आहे, वरती z² अपॉन n², z² अपॉन n². दॅट इज द कायनेटिक एनर्जी. दॅट इज द कायनेटिक एनर्जी. ही आहे कायनेटिक एनर्जी. आता बघा या ठिकाणी मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन त्याचा e रेस टू 4, नंतर 8 प्लॅंक कॉन्स्टंट इप्सिलॉन, म्हणजे याची सगळ्यांची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण पुटअप करू याची व्हॅल्यू येते आपल्याकडे 13.6. काय ते 13.6. म्हणजे या ठिकाणी काय z² अपॉन n². हा शॉर्टकट आहे. आणि कायनेटिक एनर्जी कशामध्ये असते, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. कायनेटिक एनर्जी युनिट काय, इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट इज द कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल 13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. कशी कॅल्क्युलेट केली बघा आपण. ठीक आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. पण ऍक्च्युली हा फॉर्म्युला येतोय कसा, ही व्हॅल्यू येते कशी आपल्याला कळायला पाहिजे, त्यासाठी सगळं कॅल्क्युलेशन आपण करतोय. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी चालतं, तुम्हाला कोणी विचारत नाही कसा आलाय काय. ठीक आहे. पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. एखाद्या वेळेस काय करतात, फॉर्म्युलामध्ये चेंज करतात ते, आणि त्यावेळेस आपल्याला ती जम्बलिंग होते
फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. त्यावेळेस तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला त्यामध्ये चेंजेस करता येतात. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी 13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, लिहून घ्या. पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन असेल बघा, कुठलाही चार्ज पार्टिकल त्याला जर मास असेल, व्हेलॉसिटी असेल, ठीक आहे, आणि तो जर का दुसऱ्या एखाद्या चार्जच्या सोबत असेल, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे कुठल्याही चार्जच्या जवळ जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, पोटेन्शियल एनर्जी असते. काय असते, पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी जी आहे की एखादा पदार्थ हाईटवरती ठेवला त्याला पोटेन्शियल एनर्जी प्राप्त झाली असं नाही. ठीक आहे, कुठल्याही चार्जच्या मध्ये सुद्धा काय असू शकते, पोटेन्शियल एनर्जी असू शकते आणि असतेच. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय आहे बघा, या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये चार्ज आहे. बघा, सपोज याला कन्सिडर करा Q1 आणि याला कन्सिडर करा Q2. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, 1 अपॉन याच्यामध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू काय चार्ज Q1 Q2 अपॉन R. हेच आहे की नाही. ठीक आहे, आता फक्त आपल्याला काय करायचंय, त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. Q1 Q2 काय, आता Q1 एक तर न्यूक्लियसचा चार्ज कन्सिडर करा किंवा इलेक्ट्रॉनचा चार्ज कन्सिडर करा, Q2 इलेक्ट्रॉनचा चार्ज कन्सिडर करा किंवा न्यूक्लियसचा चार्ज कन्सिडर करा, आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स काय, रेडियस आहे R. ठीक आहे, या ठिकाणी काय असेल बघा, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू. ठीक आहे, आता न्यूक्लियसचा चार्ज काय, Ze. ठीक आहे, आणि याच्यावरचा चार्ज काय असतो, इलेक्ट्रॉनवरचा E, बरोबर आहे, डिवायडेड बाय R. आता बघा या ठिकाणी याला असं लिहू शकतो, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Ze² अपॉन R. Ze² अपॉन R. आता या ठिकाणी R ची व्हॅल्यू पुटअप करा, पुट R इज इक्वल टू काय, R इज इक्वल टू बघा n² इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय पाय m Z². ठीक आहे, फॉर्म्युला कसा तयार होईल बघा. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Ze² डिवायडेड बाय, आता बघा आता R ची व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही काय लिहिसाल बघा, n² h² इप्सिलॉन नॉट ही व्हॅल्यू वरती घेऊन जा, काही प्रॉब्लेम आहे काय असेल, पाय m Ze². आता बघा या ठिकाणी काय काय कॅन्सल होऊ शकतं, या ठिकाणी पाय कॅन्सल झाला, इथे पाय कॅन्सल, अजून काही कॅन्सल होऊ शकतं. आणि बघा या इक्वेशनला मल्टिप्लाय करा 2 इंटू 2. ठीक आहे, बघा त्याला रिअरेंज कसं करणार आपण, 1/, आता 2 जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी किती येणार, 2 4 8 बघा इंटू Z, इथे Z आहे म्हणजे Z² कळतंय ना, Z² इंटू E² म्हणजे e⁴ नंतर काय आलं m मास अपॉन n² h² इप्सिलॉन नॉट इंटू 2. ठीक आहे, बघा इथे काय इप्सिलॉन नॉट आहे,
इथे सुद्धा इप्सिलॉन नॉट, इथे इप्सिलॉन नॉट असणार. मी या इप्सिलॉन नॉटला स्क्वेअर करून घेतो, हा आणि हा. बरोबर आहे. आता फॉर्म्युला परफेक्ट तयार झाला. आता बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो, कॉन्स्टंट टर्म्स. काय कॉन्स्टंट असेल इथे बघा, इथे e raised to 4 m e raised to 4 upon 8 h square epsilon naught square बाहेर काय z square upon n square into 2 आणि याची जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे, आता याच्यामध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, प्लँक कॉन्स्टंट, परमिटिव्हिटी कॉन्स्टंट याची सगळ्यांची व्हॅल्यू जर पुटअप केली आपण, तर याची व्हॅल्यू येते बघा, या ठिकाणी लिहितो मी, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, बघा पोटेन्शियल एनर्जी इथे, नंतर इथे वरती लिहितो, ठीक आहे, जम्पलिंग व्हायला नको, ठीक आहे, मायनस 13.6 इंटू z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर इंटू 2 ही आहे पोटेन्शियल एनर्जी शॉर्ट करून. आणि हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. याची व्हॅल्यू पुट केली ती आली -30.6, ठीक आहे. हा फॉर्म्युला तयार झाला. ही आहे पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. इथपर्यंत व्यवस्थितपणे लिहून घ्या. बघा या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी ती निगेटिव्ह का आहे बघा, जो काही चार्ज आहे कशावरती, इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह, ठीक आहे. आता निगेटिव्ह चार्ज आहे ती टोटल टर्म्स कशी झाली, निगेटिव्ह. म्हणजे जी काही आपण इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं होतं त्याच्या अगोदर काय करायचं, फक्त आपल्याला मायनस साईन राईट करायचं, म्हणून या ठिकाणी काय येतं, मायनस साईन येतं, ठीक आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ठीक आहे. बघा आता बघा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं या ठिकाणी टोटल एनर्जी, काय टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जी काय असणार आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल टू काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी काय बघा, पोटेन्शियल एनर्जी काय या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून घ्या, -30.6 इंटू z स्क्वेअर n स्क्वेअर इंटू 2 प्लस कायनेटिक एनर्जी काय 30.6 इंटू z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर, ठीक आहे. आता z स्क्वेअर या दोन्ही याच्यामध्ये काय, z स्क्वेअर n स्क्वेअर, z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर कॉमन आहे, ती कॉमन टर्म वेगळी करा, काय असेल -30.6 इंटू 2 प्लस 30.6 इंटू z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. ही आहे टोटल एनर्जी. आणि याची जी काही व्हॅल्यू आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू -30.6 इंटू z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर, ठीक आहे. -30.6 इंटू 2 प्लस 30.6, ठीक आहे. त्याची जी काय व्हॅल्यू होती किती, -30.6 आणि नंतर काय असणार आहे, z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. ही आहे टोटल एनर्जी. या ठिकाणी सुद्धा मी लिहून ठेवतोय टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कशी असते, निगेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, निगेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह प्लस या ठिकाणी काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, टोटल एनर्जी काय असेल बघा, इथे काय -30.6 इंटू z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. किती फॉर्म्युला तयार झाली बघा, 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. ही आहे टोटल एनर्जी.
ठीक आहे, हे नोट डाऊन करा. याच्यावरती एक प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा, कॅल्क्युलेट टोटल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन एनएस सेल ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, काय असेल आपल्याला फॉर्म्युला काय टोटल एनर्जीचा, काय आन्सर काय असेल, टोटल एनर्जी इज इक्वल टू -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर. आपल्याला काय सांगितलं, एनएच सेल, म्हणजे एनएच सेल साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, कोणासाठी, हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन ॲटमसाठी ॲटॉमिक नंबर एकच असणार आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काय असेल, -13.6 इंटू 1चा स्क्वेअर अपॉन एनएच पार्टिकल आहे, एनएस ठेवा. ठीक आहे, इज इक्वल टू काय आहे ना, -13.6. आता बघा, जी काही टोटल एनर्जी आहे तिचं सुद्धा युनिट काय असणार, इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट, लक्षात, इलेक्ट्रॉन व्होल्ट, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, सपोज तुम्हाला जर विचारलं एन ची व्हॅल्यू 2 असेल, म्हणजे कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी इन सेकंड सेल ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, या ठिकाणी काय असेल, एन ची व्हॅल्यू, एन इज इक्वल टू 2. एन ची व्हॅल्यू बघा 2 ठेवायची. काय असेल, टोटल एनर्जी इज इक्वल टू -30.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इज इक्वल टू -13.6 इंटू 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर इज इक्वल टू -13.6 इंटू 1 अपॉन 4. 1 अपॉन 4 किती येणार आहे, -3.4. -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. लक्षात. आता यांची व्हॅल्यू 3 ठेवून बघा, 4 ठेवून बघा, त्याच्यासाठी तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी आपण रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, व्हेलॉसिटी, ठीक आहे, सर्वचे सर्व आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत याचे बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे लिमिटेशन्स आणि त्याच्यानंतर अस्तित्वात आलेले रूल्स, नियम्स अँड थिअरीज. ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. अँड वन्स अगेन हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू.